नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये ज्योतिष आणि वास्तू विषयातली नवनवीन गोष्टींची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेतोय राशीचक्रातल्या शेवटच्या अंतिम म्हणजे 12व्या राशीची मीन या मीन राशीच्या डिसेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। हा डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आणि हा शेवटचा महिना उत्तम जावो हीच आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा असते। त्यामुळेच आपल्यासाठी काय असणार आहेत या महिन्यामध्ये उत्तम गोष्टी ज्या आपल्याला केल्याने लाभ होईल, तर कुठल्या गोष्टींपासून आपल्याला सांभाळायचे ज्यामुळे आपला लाभ कमी होणार नाही, तर ही सगळी माहिती आपल्याला या भागात करून घ्यायची आहे। म्हणजे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल समजू नका, कारण तुमची मूळ कुंडली तपासून पहा त्या कुंडलीमधले कुठले ग्रहयोग शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत, कुठल्या ग्रहांची दशा महादशा अंतर्दशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे, कारण त्यानुसारच हे दर महिन्याचे बदलणारे जे ग्रहांचं गोचर भ्रमण आहे त्याचे अनुभव त्याचे परिणाम आपल्याला मिळत असतात। परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात, हे मात्र विसरून चालणार नाही। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार असलेले या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जाणून घ्यायचे आहेतच, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी एखादा साधा सोपा आध्यात्मिक उपाय कुठला करायचा आहे हे सुद्धा आपण शेवटच्या भागात पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा। आणि मंडळी, तुम्ही जी आतुरतेने वाट पाहत असताना नेहमीच ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची, जो आपल्यातर्फे केला जातो दरवर्षी। हा कार्यक्रम ह्या वर्षी म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी म्हणू शकतो 2024 मध्ये। मंडळी, आपण लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी करतो, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करत असतो, सुख समृद्धी वाढवण्यासाठी करतो। तर दत्त महाराजांची मंत्र उपासना साधना हे जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करतो। अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी त्यातलं तंत्र शिकण्यासाठी आपण ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 26, 27, 28 वार शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवशी 2024 मधल्या आपण धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता, किंवा संपर्क करायचा असल्यास तर सकाळी 10 ते 2 संध्याकाळी 5 ते 8 या वेळामध्ये आपण प्रत्यक्ष फोन करून सुद्धा माहिती घ्या। 9892156163 हा नंबर ना मंडळी आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो। चला तर माहिती घेऊया, डिसेंबर महिना आपल्या मीन राशीसाठी नक्की काय बरं माहिती घेऊन आलेला आहे आणि काय देतो आहे काही चांगल्या गोष्टी। तर सर्वात महत्त्वाचं राहणार आहे ते म्हणजे प्रथम स्थानातील राहूचं गोचर भ्रमण। हा प्रथम स्थानातला राहू आपल्या विचारांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पडतो। ते काही वेळेला चांगलं पण असतं, तर काही वेळेला त्याचे अशुभ परिणाम सुद्धा मिळतात, कारण बुद्धीची स्थिरता थोडीशी कमी होते। त्यामुळे म्हणजे हेही आवडतं तेही करायचं आहे। त्यातच शनी ग्रहाची 7.7 असल्यामुळे फार काळजी घेऊन आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात। त्यामुळेच आपण केलेला विचार, एखादं प्लॅनिंग, एखादं नियोजन आणि त्यानुसार घेतलेला निर्णय हा अवश्य एखाद्या जाणकार मंडळींशी चर्चा करून घेतल्यास उत्तम राहील। हे अवश्य या काळात आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, आणि हे लक्षात ठेवलं की यश मिळायला तुम्हाला चांगली मदत सुद्धा होईल। एखाद्या सुरू असलेल्या कामात काही अडचणी निर्माण झाल्या किंवा काम थांबून राहिलं तर अशा वेळी ते काम पूर्णपणे सोडून देऊन दुसऱ्या कामाकडे वळणं, दुसऱ्या कामाचा निर्णय घेणं, कृपया हा पर्याय न वापरता आपल्या ह्या कामात अडचणी का आल्या त्याचं जरा माहिती घ्या, अवलोकन करा, त्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे, कुठली सुधारणा आवश्यक आहे यावर लक्ष केंद्रित करा। वाटलं तर सल्ला घ्या कुठल्याही व्यक्तीचा आणि मार्ग शोधा आणि पुन्हा त्या कामाला कार्याला जवळ करा। विद्यार्थी वर्गाला गुरु आणि शनिग्रहाची साथ चांगली राहणार आहे या संपूर्ण महिन्यात। विशेष करून अकाउंटिंग, बँकिंग, इंजिनिअरिंग, IT अशा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना हा महिना शिक्षण घेण्यासाठी विशेष अनुकूलता वाढवतो आहे, काही चांगल्या संधीसुद्धा देतो आहे। तर गुरुग्रहाची शुभदृष्टी कर्मस्थानावर पडत असल्यामुळे कर्मस्थान, दशमस्थान, केंद्रस्थान नोकरीमध्ये चांगले अनुभव यायला लागतील। बुध, रवी आणि शनीचा शुभयोग परदेश गमन करण्याची संधी नोकरीच्या माध्यमातून देताना दिसत आहे।
तेव्हा आपली कागदपत्र आणि आपला रॅपो चांगला ठेवा. आत्तापर्यंत तुम्ही कामाच्या संदर्भात जी काही मेहनत घेतली असेल त्या मेहनतीचं, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा मोबदला या महिन्यात कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात, रूपात नोकरीच्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे जाणवेल, मिळताना दिसेल, अनुभवायला मिळेल. तसेच सप्तस्थानाचा स्वामीग्रह बुध हा 28 डिसेंबरपर्यंत कर्मस्थानातून आणि त्यानंतर वक्री होऊन भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. अर्थात कर्म आणि भाग्य शुभस्थानं आहेत, ज्याचा लाभ व्यापारी मंडळींना, व्यावसायिकांना अधिक प्रमाणामध्ये आपला होणार आहे व्यापार वाढीसाठी. आपल्या व्यापाराची जाहिरात करून आपल्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या नवनवीन योजना ह्या काळात अंमलात आणणं, यासाठी तर हा कालखंड अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण हा बुधग्रह त्याचं कारण, आणि हा बुधग्रह जुन्या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याची सुद्धा योजना मनामध्ये आणेल आणि ते उत्तम राहील. अवश्य विचार करू शकता. तसेच काही एखादं नवीन प्रॉडक्ट याची फ्रँचायझीज घेण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या व्यवसायामध्ये लाभदायक ठरतो आहे. विशेष करून जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स, यूट्यूबर्स अशा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करत आहेत, त्यांनी अवश्य आपल्या व्यवसायाच्या विस्ताराचा, काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा विचार करायला हरकत नाही. तर नव्याने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, वापर करून आपल्याला यायचं असेल तर यायला अवश्य हा महिना उत्तम राहील आणि चांगला प्रतिसाद आपण या माध्यमातून मिळू शकाल आपल्या करिअरच्या बाबतीत. तेव्हा अवश्य या कार्यक्षेत्रावर मेहनत घ्या आणि लाभ करून घ्या. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी सुद्धा गुरु आणि रवी या दोनही ग्रहांची साथ या महिन्यात आपल्या राशीला उत्तम लाभणार आहे. फक्त आर्थिक व्यवहार आणि आर्थिक व्यवहाराचं नियोजन मात्र फार सांभाळून करायचं आहे. उगाचच कर्ज काढणार असाल तर सावधानता ठेवावी लागेल. ज्या कामासाठी कर्ज घेतलं असेल ते जे पैसे आहेत कर्ज घेतलेले ते त्याच कामासाठी वापरा. म्हणजेच पैशाचं नियोजन काटेकोरपणे या महिन्यात करायचं आहे, करावं लागणार आहे. विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाची साथ उत्तम राहणार आहे. तर वास्तूची खरेदी विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्यास प्रयत्न वाढवा. त्यासाठीची गरज लागल्यास मध्यस्थांची सुद्धा मदत घेऊन अवश्य पुढे सरकू शकता. भूमी, भवन, वाहन यांचे शुभयोग मंगळ ग्रहाच्या सहयोगाने या महिन्यात आपल्या राशीला तयार झालेले आहेत. एखादी गरजेची वस्तू अवश्य खरेदीचे आपण नियोजन करू शकता. परदेशामध्ये स्थिर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या महिन्यात प्रयत्न अवश्य वाढवा. काही चांगले संकेत ग्रहांच्या माध्यमातून दिसत आहेत, त्याचा लाभ पदरात पडण्याची शक्यता अधिक आहे. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची संधी या महिन्यामध्ये आपण अवश्य घेऊ शकता स्वतःच्या प्रगतीसाठी, सुखी आणि समृद्धी आयुष्यासाठी. तर काही महत्त्वाचे निर्णय जे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतील, मग ते गुंतवणुकीचे असतील, नोकरीतील बदल करण्याचे असतील, एखाद्या नवीन कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचे असतील, कुठलेही असतील, असे निर्णय ज्यामुळे आपली प्रगती होणार आहे, असे निर्णय धाडसाने घेण्यासाठी रवी, मंगळ, बुध हे तीनही ग्रह आपल्याला या महिन्यात तरी मदत करताना दिसत आहेत. त्यामुळे जरा आपण नियोजन करण्यासाठी अवश्य आत्मचिंतन करा. कारण शनीच्या 7.7मध्ये खऱ्या अर्थाने आयुष्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ ही प्रत्येकावरच येत असते, आपल्यावर पण आलेली आहे. अवश्य विचार करा. काही जणांना नोकरीबरोबर एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी एखाद्या पार्ट टाईम व्यवसायामध्ये उतरण्याची इच्छा असते. त्यांनी अवश्य आपल्या या विचारांवरती काम करायला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात करायला हा महिना फार सुंदर आहे. विचार अवश्य पक्का करा. फक्त जोपर्यंत आपल्या या विचारांवर आपण निर्णय घेऊन प्रत्यक्षात त्यामध्ये उतरत नाहीत तोपर्यंत आपली ही योजना मात्र जगजाहीर करू नका. हो, उगाच जाहिरात करू नका, मी अमुक करणार, मी तमुक करणार. काही गोष्टी सांगण्यापेक्षा करून दाखवायच्या असतात आणि त्या करायला लागल्या की दिसायला लागतात. म्हणजे आपल्याला सुद्धा आमच्याकडून ज्योतिष विषयामध्ये कुंडलीचं किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण कशाप्रकारे मार्गदर्शन देतो त्याची संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कारण कन्सल्टेशन हे संपूर्णपणे फोनवरूनच केलं जातं. 9892156163 आमचा कार्यालयाचा नंबर. आरोग्याचा विचार केला तर आरोग्याच्या संदर्भात आपल्याला या महिन्यात डोळ्यांची जास्त काळजी घ्यायची आहे. शिवाय या महिन्यामध्ये तोंडाच्या, दाताच्या, घशाच्या आजारांच्या मध्ये जरा जास्त सांभाळायचं आहे. त्यामुळे हे फेज जे आहेत ते फार सांभाळा. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर पॉवर, IT, डिफेन्स, फार्मा, FMCG, बँकिंग,
इंजिनिअरिंग, केमिकल हे बरेचसे सेक्टर आपल्याला गुंतवणूक ज्याचा उपयोग भविष्यात चांगला होईल म्हणून फायद्याचे राहतील, अवश्य अभ्यास करू शकता. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सांभाळून ट्रेड करा असं सांगतो आहे. तेव्हा जे काही ट्रेडिंग कराल अभ्यासपूर्ण करा, सांभाळून करा, घाई करू नका. तर मंडळी ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती या महिन्यातली आणि त्याचे परिणाम. चंद्राचं गोचर भ्रमण हे फार महत्त्वाचं असतं, कारण चंद्र दर 2.25 दिवसांनी आपली राशी बदलतो. असा चंद्र जेव्हा 6वा, 8वा आणि 12वा येतो ना, तेव्हा जरा काळजी घ्या असं शास्त्र सांगतं. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे 4, 5, 9, 10, 18, 19 आणि 31 या तारखांना. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर पूर्णपणे सावधानता ठेवा, मानसिक शांतता ठेवा आणि हो, आपलं आरोग्यसुद्धा सांभाळा. या काळात आपली धार्मिक उपासना जरा चांगली वाढवा. चंद्राचं शुभभ्रमण राहणार आहे या महिन्यात 1 ते 3, 6 ते 8, 11 ते 17 आणि 20 ते 30 या तारखांच्या दरम्यान. त्यामुळे या काळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, काही गाठीभेटी करायच्या असतील, काही महत्त्वाच्या सिग्नेचर करायचे असतील, कागदपत्रांची पूर्तता करायची असतील, खरेदी करायची असेल तर अवश्य यातल्या तारखा वापरू शकता. तर मंडळी ही होती एकंदरीत आपल्या मीन राशीची संपूर्ण माहिती. आणि या संपूर्ण महिन्यात चांगला परिणाम प्राप्त होण्याकरता हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य रोज सुरू ठेवा. तसेच रोज ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा लक्ष्मीकारक मंत्र आहे, जप अवश्य सुरू करा. मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अशा प्रकारच्या मंत्र आणि स्तोत्रांची संकलित केलेली माहिती आणि याचा वापर कसा करायचा याचीही दिलेली माहिती आहे ती आपल्या चैतन्य लहरी पुस्तकात. हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 आमचा नंबर पाठ झाला असेलच. या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. हा व्हॉट्सअपचाही नंबर आहे. भारतात कुठेही असाल आठवड्याभरामध्ये पुस्तक घरपोच पाठवलं जातं. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेलं सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथसुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकतात. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, तर विद्यार्थ्यांसाठी त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, मेरुश्री यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आम्ही सिद्ध करत असतोच. ती मागवायची असतील तर त्याची आधी माहिती घ्या, त्यानंतर त्याची ऑर्डर बुक करा. भारतात कुठे असाल घरपोच पाठवलं जातं. म्हणजे या मीन राशीसाठी येणारं नवीन वर्ष कसं राहणार आहे हा व्हिडिओ लवकरच प्रकाशित होईल आपल्या चॅनलवरती, पाहायला विसरू नका. त्याचप्रमाणे राहूचा जो बदल झालेला आहे गेल्या महिन्यात त्याचा परिणाम आपल्या मीन राशीच्या लोकांना कसा येणार आहे त्याचाही व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपण काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक नेहमीच देतो, ते सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मंडळी ही होती मीन राशीची या डिसेंबर महिन्यातली माहिती. हे नवीन वर्ष येण्याच्या आधीचं शेवटचं वर्ष आपल्याला सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो हीच भगवंताचरणी गुरुचरणी प्रार्थना. कळावी लोभाय असावा. धन्यवाद. शुभम भवतु.